नमस्कार, मी कांतास किचनमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत। आज मी तुमच्यासाठी घेऊन आले आहे झटपट आणि चविष्ट बटाटा बगर पुरी। उपवासाला असो, नाश्त्याला असो किंवा पाहुणे आले असतील तरी हा मस्त पर्याय ठरतो। तुम्ही एकदा करून खाऊन बघा, तुम्हाला नक्की आवडतील। चला वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया। या ठिकाणी मी 2 बटाटे घेतले, एक छोटा आणि मोठा, म्हणजे वजनीप्रमाणे म्हणाल तर 200 ग्रॅम। बटाटे उकडून त्याची साल काढून घेतली। आता प्रथम याला किसून घेऊ। बटाटे असे किसूनच घ्यायचे, मॅश नाही करायचे, त्यामध्ये फोडी राहिले नाही पाहिजे। हे एक संध झालं पाहिजे। बघू शकता तुम्ही, आपण दोन्ही बटाटे किसून घेतले। यामध्ये घालू अर्धा कप भगरीचं पीठ। हे पीठ मी घरीच तयार केलेलं आहे। बगर धुवून फॅन खाली वाळवून घेतली 1-1.5 घंटा आणि नंतर मिक्सरवरती ते दळून घेतलं। अर्धा टेबलस्पून जिरं घातलं, जिरं कुटून घेतलं होतं थोडं। अर्धा टेबलस्पून आलं, हे सुद्धा मी ठेचून घेतलेलं आहे। 1 टेबलस्पून लाल तिखट, तुम्ही यामध्ये हिरवी मिरचीचा ठेचा सुद्धा घालू शकता। अर्धा टेबलस्पून मीठ चवीनुसार घालायचं। यामध्ये तुम्ही कोथिंबीर सुद्धा घालू शकता, तुमच्याकडे उपवासाला चालत असेल तर। नसेल चालत तर तुम्ही स्किप करू शकता, किंवा एरवी जर करताय तर तुम्ही कोथिंबीर घालू शकता। असं चांगलं मिक्स करून घ्यायचं। मिश्रण जर पातळ झालं असेल तर त्यामध्ये तुम्ही थोडंसं पीठ घालू शकता भगरीचं। पाणी न घालता असं भिजवायचं आहे आपल्याला, बिलकुल पाणी घालायचं नाही। हे बघू शकता तुम्ही असं। आणि हे पीठ भिजवल्याबरोबर लगेच आपल्याला पुऱ्या करायच्या आहे, जास्त वेळ ठेवायचं नाही। त्यामध्ये बटाटा असल्यामुळे याला पाणी सुटतं आणि भगरीच्या पिठाला सुद्धा कस नसतो, म्हणजे पटकन लगेच पीठ भिजवल्याबरोबर याच्या पुऱ्या करायच्या। मी इकडे एक पन्नी घेतली, धुवून पुसून घ्यायची, आणि ती एक साखरीची पन्नी असते ना, ती पन्नी, आणि त्याला थोडंसं तेल लावून घ्यायचं, म्हणजे चिकटणार नाही। हे बघा, हे असं जुगाड करायचं, खालतीवरती असं पन्नी ठेवायची, एकच पन्नी, म्हणजे ते हाताला चिकटत नाही आणि पुऱ्या पटपट अशा करता येतात। चिकटत पण नाही मग त्या। हे बघू शकता तुम्ही, असं लिंबा एवढा गोळा घेऊन अशा पुऱ्या करायच्या। तळ हाता एवढी पुरी करायची। हे बघू शकता तुम्ही अशा, आणि थोडंसं साईडनं असं चिरा जातं त्याला, याला असं थोडंसं हे करून घ्यायचं व्यवस्थित गोल। तुम्हाला जर छान असा गोल गोल एकदम परफेक्ट आकार पाहिजे असेल तर तुम्ही वाटीनं सुद्धा पुरी हे करू शकता। इकडे मी गॅसवर कढई ठेवून त्यामध्ये तेल गरम करायला ठेवलं होतं। तेल पण छान गरम झालं। यामध्ये आपण आता पुरी टाकून तळून घेऊ। तेल चांगलं कडकडीत गरम पाहिजे। कमी गरम तेलावरती पुऱ्या तळायची नाही, तर त्या तेलकट होतात। आणि यावरती असं तेल सोडत राहायचं, म्हणजे पुरी छान फुगून येते। पुऱ्या तेलात सोडताना व्यवस्थित सोडायच्या, असं एकदम वरतून टाकायची नाही, तर अंगावर तेल उडण्याची शक्यता असते। हे बघा, पुरी कशी एकदम फुगून आली आहे, छान गुब्बाऱ्यासारखी फुगली ना। बघू शकता तुम्ही, अशी उलटी पालटी करत राहायची, म्हणजे एका साईडनंच ती जळणार नाही। बघा किती छान झाली आपली पुरी तळून। 2 बटाटे आणि अर्धा कप भगरीच्या पिठामध्ये 5 ते 6 पुऱ्या होतात। हे बघा, दुसरी पण मी एक पुरी तुम्हाला करून दाखवली, किती छान इझी निघते ना। हे बघा, असं सावकाश सोडायचं। बघू शकता मी तेल छान कडकडीत तापवून घेतलेलं आहे, आणि टाकल्याबरोबर पुरी उलटायची नाही, तर ती तुटू शकते। असं तेल सोडायचं याच्यावरती उलटण्यानं, इकडून इकडून, म्हणजे छान फुगते ती। सारखं असं करत राहायचं, नाही तर चपटी होते मग। बघा, ही पण पुरी आपली किती छान फुगली आहे। अशा तांबूस कलरवरती ना सगळ्या पुऱ्या तळून घ्यायच्या, आणि दोन्ही साईडने उलटपालट करायच्या, म्हणजे कच्च्या राहत नाही। आणि प्लास्टिकवर थापली ना, म्हणजे पुरी पातळ होते। हे बघा, सारखा हे होते, मग ते आकार येतो तिला, सारखी थापल्या जाते। बघा ना, आपण सगळ्या पुऱ्या करून घेतल्या इथे। बघू शकता तुम्ही किती छान फुगल्या आहे।
याबरोबर घेऊ दही. तुम्ही दह्याबरोबर किंवा शेंगदाण्याची चटणी, खोबऱ्याची चटणी, दही घालून केलेली, त्याबरोबर बी या पुऱ्या खूप छान लागतात. बघू शकता किती छान झाले कॉम्बिनेशन. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि तुमच्या प्रतिक्रिया कमेंटमध्ये मला जरूर कळवा. बघू शकता किती छान झाल्या. भेटूया अशाच एका पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.